सचिन काटकर. इथे पीपीएफ कुरुल फायनल मध्ये आहे. समीकरण तुम्हाला मी सांगितलं, पीपीएफ आणि अलिबाग याच्यामध्ये ज्यांची रँक वरती असेल त्यांच्यासोबत हारलेला संघ हा 4थ्या क्रमांकाचा मानकरी आणि उर्वरित संघ हा 5व्या क्रमांकाचा मानकरी. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पार्थ घरत आलाय. एक अप्रतिम गोलंदाज, निश्चित रूपातून पुरुषोत्तम भगत यांचा इशारा, सामना सुरू होतोय. स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत पीएस उभा आहे प्रणय सोपेकर. पहिला चेंडू घेऊन पार्थ घरत गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिला चेंडू या ठिकाणी पार्थच्या माध्यमातून पाहायला मिळेल. समोर फलंदाज सचिन काटकर. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रसाद आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रसादचं. आता मार्शल मुलखान, अक्षयचं माफ करा, आता मार्शल मुलखानव संघ म्हणेल सपोर्ट अलिबागला फिरवेल ना, आणि तिकडे आंदोशी संघ सपोर्ट फिरवेल पीपीएफ कुरुळला. कारण शेवटी रँकचा पण विषय आहे. निश्चित रूपानं आंदोशी संघानं मन जिंकलंय सगळ्यांचं. काय क्रिकेट खेळलंय. सामना जरी गमावला असला तरी पहिली नाईटची स्पर्धा ते खेळले. प्रवेशचा चेहरा बघा, प्रवेश हसतोय ना प्रवेश. किती वाजता आले होते रात्री? जाम आधी आले होते. सकाळी आले असते तरी चाललं असतं. आंदोशी काही तसं लांब नाही आहे इथून, पण आपल्या विभागातला संघ आहे आणि आनंद आहे आम्हाला. मार्शल मुलखानव संघाचा सुद्धा आनंद आहे. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ घरत सज्ज होईल. इथे मात्र चांगला चेंडू अजिबात नाही आहे. वाईट चेंडू आहे, स्वैर चेंडू आहे. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावर 2 धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पार्थ सज्ज होईल. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र ग्लान्स केलाय. तिथे त्याच्या माग रुद्र धावतोय. धाव रुद्र, धाव. ओ हो, स्लाइड केली, डाईव्ह मारली आणि चेंडू अडवला. क्रीडा भवनची प्रॅक्टिस आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, मी का बोललो स्लाइड केली आणि डाईव्ह केली, कारण एखादा असतो ना आपल्यातला, तो अलगद जातो आणि एखाद्या खड्ड्यातून त्याची गाडीचा एखादा टायर उडतो, तेव्हा तो सांगतो काय 120च्या स्पीडला गाडी माझी उडाली. आता बेलोशीवाले बघायला नसते, त्यांनी तेच सांगितलं असतं, मी स्लाइड करून डाय मारून चेंडू अडवला होता. 2 धावा धावून पूर्ण. बघा आता त्याची उभे राहण्याची पद्धत वगैरे बदलेल बघा. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे का? नाही नाही, नंदुदादा आहे का मांडीचे. आलाय धावफलकावर धावा दादा. 10 धावा. 3च चेंडू झालेत ना. 3 चेंडू 10 धावा. बघा पार्थला अशा ठिकाणी आता घेतलंय, रुद्रला माफ करा, जिथे सगळ्यात जास्त बॉल येतात बॅकवर्ड पॉइंटला. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे जर विचार केला तर जयेश भोईर सुद्धा रुद्राची टेस्ट करतोय काय समजत नाहीये. निर्धाव चेंडू. धावफलकावर 10 धावा. पार्थ घरातला अशा प्रकारचे फटके मारणं सोपं नाही आहे. तो सुद्धा काही साधा सुद्धा गोलंदाज नाही आहे. तो सुद्धा ग्रामीणलाच नाही तर बाहेर सुद्धा आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला दिसतो. पुढचा चेंडू पार्थच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हा फुल टॉस चेंडूला जर पाहिलं तर सीमा पार, आर पार पाठवलंय कमांडीचे. राहुल वारगे स्ट्रॉफॅनच्या खाली झोप काढून इथे पुन्हा पोटे पण आलेला आहे. मला वाटलं पोटे घ्यायला काय बैलगाड्यांना, पण पोटे आलाय. शुभम पोटे निश्चित रूपानं जर पाहिलं तर आमचे खास मित्र आहेत
आणि आज बैलगाड्यांना शुभम पोटे आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच शुभम पोटेकडे जर विचार केला आपण तर कायम सपोर्ट असतो शुभम पोटेचा प्रत्येक गोष्टीत. आणि तो समोर सोबत असला की असं वाटतं बाबा आधार आहे. नक्कीच तो असेल, आमचा भस्मा असेल, तर निश्चित रूपानं तो आधार वाटतो ना पोटे. 2 षटकार आलेत. अंतिम चेंडू आहे का दादा? अंतिम चेंडू आहे. 16 धावा आतापर्यंत 5 चेंडूंवर 5च्या. अंतिम चेंडू पार्थ घरतच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी होणार? हा हा फ्लिक केलाय, फ्लिक केलाय, फ्लिक केलाय चेंडू. अप्रतिम फटका, चौकार आलाय. नाही असाल तर तो सूर्य थोडा असा करायला सांगायचा होता. डोळ्यावर येतोय निश्चित रूपानं. कालपर्यंत थंडीमध्ये कडकडत होतं ना, त्याही सुद्धा निसर्ग सुद्धा आपला अंत बघतो. आता काढा स्वेटर त्याने सांगितलंय. यासीन सरांनी सुद्धा काढलंय. पण मी काढणार नाही, कारण निखिल वारगेनं मला 2 वर्षापूर्वी कबूल केलं. तर मी विचारलेलं निखिल मला मायेची शाल देशील का? त्याने सांगितलेलं मायेचा स्वेटर देईन. आणि काल शेवटी त्याने मला त्याचा मायेचा स्वेटर दिला. त्यामुळे ते काढणं चुकीचं आहे. 20 धावा पहिल्या षटका अखेर धावफलकावर. अक्षय थोडा चिंतेत दिसतोय, त्याला टेन्शन आलंय. बॉल हवेत गेला तर सूर्य पण डोळ्यावर आहे ना अक्षय. आणि नाईट मॅच म्हणून गॉगल घेऊन यायला विसरला. पण हुशार आमचा परेश पालकर निघाला आणि कॅमेरामन निघाला. बघा दोघं कसे गॉगल लावून बसलेत आरामात. हा तो तिथेच बसलाय. पहिला चेंडू रोहितच्या माध्यमातून मोठा फटका, षटकार. कमोंडी सचिनच्या माध्यमातून षटकार आलाय. 26 धावा धावफलकावर. पहिला चेंडू षटकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. निश्चित रूपानं जर आपण पाहिलं याच्यातून विजयी होणारा संघ PPF कुरुल संघासमोर आपल्याला खेळताना दिसेल. हा हा विकिंगळे प्रयत्न केला होता, षटकार आलाय. दोन लगातार षटकार. चला पंचांशी वाद घालू नका. चला हा रिव्ह्यू घेतलाय निखिल वारगे. ये बाबा बघे. 32 धावा आहेत आतापर्यंत धावफलकावर. हा नो आला तर 33 होतील. बीमर साठी रिव्ह्यू आहे ना. पंच कसला? PS बीमर साठी आहे. अक्षय सर्पमित्र अक्षय निश्चित रूपानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय खुश आहे निखिल. काय लीगल ना? हा यस पंच लीगल. लीगल चेंडू आहे. 32 धावा धावफलकावर. 2 चेंडू 2 लगातार षटकार आलेत. पुढचा चेंडू रोहितचा. इथे मात्र 1 धाव आली सचिन काटकर साठी. भाई थळे सुद्धा अख्खी रात्र जर पाहिलं तर सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला दिसले. त्यांच्या बॅनरला सुद्धा 1 चेंडू जाऊन धडकलेला आपण पाहिला. भाई खरं तर तुम्ही बक्षीस लावलं पाहिजे तुमच्या बॅनरला चेंडू लागला तर. हा तुम्हाला माहित नव्हतं का? कारण असतं ना बक्षीस असतं. आपण बाहेर मॅच बघतो तेव्हा बक्षीस लागलं जातं. यासीन सरांना माहिती आहे सर, ह्याच्या बॅनरला मारला तर बक्षीस.
निश्चित रूपानं पुढचा चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर कशा प्रकारची गोलंदाजी होणार. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला रोहित पाटीलच्या माध्यमातून. अलिबाग कोळीवाड्यातला हा खेळाडू आहे. इथे मात्र अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. कुरुळ संघ सुद्धा आता गरम होतोय, तयारी करतोय. स्वप्नील वाळंज बरोबर ना? हा, स्वप्नील वाळंज सांगतात बरोबर. पुढचा चेंडू, हो वाईट चेंडू आहे, स्वैर चेंडू आहे. पण किती काय म्हटलं ना तरी हरेश गायकरांनी जागा सोडलेली नाही आहे. यस यस, हरेश गायकर बोकड देणार, मानाचा बोकड देणार. इथून मात्र शॉर्टम पूल केलाय चेंडूला. 3 ओव्हरचे सामना आहे. 1 धाव धावून पूर्ण. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा 35 धावा. अंतिम चेंडू बाकी असतील रोहितच्या या षटकातले. आमचे मित्र शुभम पोटे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज इथून घरी जाणार, फ्रेश होणार आणि मग शुभम परत बैलगाड्यांना जाणार. बैलगाड्या होणारच नाही शुभम पोटे गेला नाही तर. पुढचा चेंडू, हा हा हा, स्वीप केलाय, चौकार आलाय. डीजे मास्टरचं काय होतंय, आधी येतोय आणि लवकर थांबतोय. 39 धावा 2 षटकांच्या अखेरीस. ती कुठली पोर आहेत, बेलोशीची आहेत का? हा, रात्रभर झोपली होती वाटतं, आता जागरण झाले त्यांचं आणि आता वरती आले ते. 39 धावा, हा 39 धावा धावफलकावर. त्याचबरोबर आमचा पिंटू सुद्धा पाहायला मिळतोय आहे. आयकॉन रोशन पाटील दिसतोय. कोण कॅमेरामन, कोण समोर बसलाय तो? दया कासकर. काय बोलणार, बिचाऱ्याने जाम मेहनत घेतली. कधी स्कोरिंग करायचा, कधी कॅमेरावर जायचा. परेश पालकरला वाटतं की तो एकटाच काम करतोय, पण त्याने पण जाम मेहनत केलेली आहे. उन्हाचा आस्वाद घेतोय तो. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहितच्या दिशेने. चेंडू गेलाय, चेंडू अडवला जाईल. 1 धाव धावून पूर्ण होते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावर 40 धावा. नाही, त्याचा फक्त एकच चूक झाली पर्या. मी जेव्हा टॉसला जायचो तेव्हा कधी त्यांनी टॉस बॉक्समध्ये माझ्या कॅमेरा नाही मारला. आणि त्याने मला परवा कबूल केलं की कॉमेंट्री करताना तुला शूट करेन मी, पण ते पण काही केलेलं नाही आहे. 40 धावा, काय कठीण झालंय तुला? हा बघा, दुसरा कॅमेरामन सांगतोय जेव्हा युट्यूब वाल्यांचा सत्कार कराल तेव्हा दयानंदचा सत्कार महत्वाचा आहे. झालाय का? ओ हो, रनआउटची संधी होती. नाही, एकच घेणार म्हणून त्यानं डिरेक्ट हिट केला. धावफलकावर 1 न वाढ होईल, धावसंख्या होईल धावफलकावर 41. 3ही सामन्यांमध्ये यासिन सर 3 षटकांच्या असून पण धावा मात्र ओघानं खोऱ्यानं ओढल्या जात आहेत. दोनच चेंडू झालेत. पुढचा चेंडू सूरजच्या माध्यमातून. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार? चला 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 चला, घाई करा. निश्चित रूपानं क्षेत्ररक्षण पूर्णपणे लेग साईड पॅक केलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू सूरजच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू, आणि इथे जरी फिल्डिंग पॅक केली असली तरी ताकद एवढी आहे या फटक्यात की चेंडू सीमा. थँक्यू डीजे. धावफलकावर धावा 47. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू बाकी. PS द्या, नसला आला तर दुसरा चेंडू द्या. मयूर झावरे या ठिकाणी नाही, भडकलेले नाही आहेत. इथे रात्रभर मयूर आम्ही पण जागे आहोत, पण झोप तुझ्या एकट्याच्या अंगावर कशी येऊ शकते सांग मला मित्रा.
मध्ये मध्ये ब्रेक कसा मयूर, तू मध्ये मध्ये तू जात होतास. माझ्यावर आली होती डीजे ऑपरेटरची जबाबदारी. निलेश पाटलांनी मला डिमोटिवेट केलं, नाही तर मी दिसलो असतो तुला इथे. क्षेत्र सोडायचं नाही. पुढचा चेंडू सूरजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. इथे मात्र वाईट चेंडू आहे. 48 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. आणखी एक वाईट चेंडू. 49 धावा. आमचा हाच विचार करून हे स्टेज बांधलं होतं. दव पडणार ही फक्त बहाणा होता. खरे साऊंड. कोणाची जय करतायत ते? हरेश गायकर की जय. बघा हरेश गायकरांवर प्रेम आहे एवढं. बघा ही माणसं कमवलीत ना हरेश गायकरांनी. आता डीजे नका लावू, डीजे मास्टर नका लावू. धन्यवाद. धावफलकावर धावा 55. घ्या आता, जाम धावा झाल्यात. आला का? पण विसरून चालणार नाहीये, समोर पंकज जाधव आहे. 2 मॅच मध्ये त्याने 42 केल्यात आणि तो अशाच कंडिशन साठी ओळखला जातो. लागला तर दैना उडवून टाकेल असा खेळाडू आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती. हरेश गायकर जागा सोडू नका हो. हा तिथेच बसा तुम्ही. रात्रभर जे झालंय ते असंच नाही झालेलं आहे. हा कारण काही होऊ शकतं ना. पंकज जाधवनं 3 ओव्हरमध्ये 60 चेस केलेले आहेत याच्या आधी. धावफलकावर आता 61 आहेत. 62 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल जय मल्हार अलिबाग संघाला. ओव्हर टू यू यासिन सर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वतः PS प्रणय सोपेकर. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. विनंती आहे, जिराट संघाला विनंती आहे. सूर्य मात्र आता डोक्यावर आलाय. चला अगदी अप्रतिम फलंदाजी तुमची पाहायला मिळाली आणि एक मोठी धावसंख्या आपण उभारलेली आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. परंतु 3 षटकांमध्ये जर 3 षटकांमध्ये 62 धावा जमवायच्या आहेत आणि या जर जमवल्या गेल्या चेस करत असताना, तर मात्र हा सुद्धा एक रेकॉर्ड होऊ शकतो. कारण 20.50 ची सरासरी या मैदानावरती राखणं सोपं नक्कीच नाहीये. किंबहुना खूप अवघड आहे. परंतु गायकर पुन्हा इकडे आलेले आहेत. येस, 62 धावांची गरज. आणि सलामीचे फलंदाज आपण पाहतोय पंकज जाधव आणि रोहित पाटील मैदानामध्ये प्रवेश करत असताना. आमचे तीनही ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम भगत आणि संकेश ढोले.
आणि आपण पाहतोय PS तिसरा अंपायर प्रणय सोपेकर. या स्पर्धेचे एक मुख्य घटक, या स्पर्धेच्या आयोजनातील मुख्य घटक, पंचांच्या भूमिकेमध्ये सर्व काही करावं लागतं. कधी स्कोरिंग करावी लागते. मैदानासाठी अथक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेले आपल्याला पाहायला मिळाले. येस, एवढं काम करून, एवढी मेहनत करून शेवटी एक खराब षटक टाकल्यामुळे नक्कीच त्याला बरंच बोललं गेलं, परंतु योग्य नव्हे. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद करण घनसोलकर गेंदबाजी के लिए. करण के पास भी बहुत ज़्यादा एक्सपीरियंस अब हो चुका है. मैंने भी इस खिलाड़ी को, इस गेंदबाज को लंबे अरसे से देखा है. हर मैदान पर अच्छी गेंदबाजी करते हैं. स्पेशली इस नेचुरल विकेट के ऊपर उनकी गेंदबाजी और बहरती है और रंग लाती है, क्योंकि गेंद को घुमाने के ऊपर ज़्यादा उनका भरोसा होता है. पंकज जाधव के सामने उनकी क्लास लगी है या लगाई है पंकज जाधव ने. मैदान पर इस वक्त क्लास लगाई है करण घनसोलकर की पंकज जाधव ने. इस ओवर में अगर 25 से 26 रन आते हैं, ये लीजिए बैक टू बैक और एक बड़ा स्ट्रोक 6. में जो भी खिलाड़ी खेलते हैं ना, अगर उनका आप इंटरव्यू करोगे, उनसे बातचीत करोगे, तो आपको एक सवाल उनको पूछना है कि आपके लिहाज से, आपके नज़र से डेंजरस बल्लेबाज या वेल फिनिशर किसे कहते हो या किसे मानते हो, तो पंकज जाधव का नाम ज़्यादातर आता है. और वो क्यों आता है उसका उत्तम उदाहरण पेश करते हुए, जी हाँ, वाइट बॉल मारने की कोशिश की, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया था. बहुत सारे बड़े बड़े खिलाड़ी जो है उन्होंने पंकज जाधव का नाम लिया और कहा कि वेल फिनिशर पंकज जाधव को ही हम मानते हैं, क्योंकि किस गेंदबाज के छक्के छुड़ाएंगे इसका कोई अता पता नहीं, अंदाजा नहीं है. जी हाँ, इसमें तो अच्छा शॉट जरूर था, मगर प्रारंभ पाटिल चौकन ने मिडाउन की दिशा में रन लेने की कोई गुंजाइश नहीं. पहली गेंद वाइड, उसके बाद लगातार 2 छक्के, मगर कमबैक भी किया है करण घनसोलकर ने. पहली 4 गेंदों में 13. जी हाँ, फिर से एक बार शॉट ऑन पुल करने की कोशिश, बैकफुट पर पुल किया था, उसे पंच किया था. 4. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जिस औसत की जरूरत है अलीबाग टीम को, वो औसत यहां पे नजर तो आ रहा है. ये लीजिए और एक बड़ा स्ट्रोक, इस मरतबा फ्लैट भी है और फ्यूरियस भी है. गेंद सीमा रेखा के बाहर. 4. चुके हैं, मगर इसी तरह से कंटिन्यूअसली
मुसलसल आपको रन बनाने होंगे हर ओवर में। एक ओवर में भी कम रन आए ना तो फिर ये मैच आपके हाथों से चला गया, दूर चला गया, यही होगा। पहले ओवर में करण घनसोलकर जैसे गेंदबाज के ऊपर आक्रमण की धार को आपने तेज किया और 21 रन जुटा लिए हैं, सराहना तो आपकी बनती है। मगर अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे रोहित पाटिल। रोहित पाटिल को भी पंकज यादव की तरह इस ओवर में 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे और कम से कम 20 रन इस ओवर में भी जोड़ने होंगे, तब जाके अंतिम ओवर में इस मैच में कुछ नजर आएगा, जीत की ललक पैदा हो सकती है, वरना फिर से एक बार वही औपचारिकता नजर आएगी। रितेश महात्रे आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा और निर्णायक ओवर में कहूंगा। इस ओवर में ही पता चलेगा कि ये मैच कहां पे जा रहा है। इस ओवर में अगर 20, 22, 25 रन आते हैं तो फिर मैच जीतने की चमक यहां से पैदा हो सकती है। जी हां, पहली ही गेंद पर खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब। गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4। और अपनी टीम को स्कोर को पहुंचा दिया है 25 पर। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है मगर ऊंचाई ज्यादा, लंबाई कम। शॉट मिड विकेट में फील्डर मौजूद नहीं है। 1 रन तो आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं और दूसरा रन भी यहां पे पूरा। तीसरा रन लेना चाहते हैं और 3 रन। जरा जोरदार तालियां पंकज यादव के लिए स्पेशली। पंकज यादव ने 3 रन दौड़ के पूरे कर लिए हैं। अलीबाग वालों, तालियां बजनी चाहिए। वेरी वेल डन पंकज। देखिए, पंकज को बार बार इग्नोर किया जाता है, उन्हें बार बार बातें सुनाई जाती है कि आप मेंटेन नहीं करते, स्टैमिना नहीं है, और देखिए आपके सामने 3 रन दौड़ के पूरे किए हैं। क्या वेदांत आपकी हिम्मत है 3 रन बनाने की? वेरी वेल डन पंकज यादव। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट और वक्त की नजाकत को उन्होंने समझा है, टीम की जरूरत को यहां पे समझा है। स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते हैं, ज्यादा से ज्यादा रन बनाना चाहते हैं, क्योंकि आने वाले ओवर में फिर थोड़ा सा भार कम हो सकता है। पहली 2 गेंदों में 7 रन तो जुटा लिए हैं, 4 गेंदें बची है। इन बचे हुए 4 गेंदों में और 16-17 रन अगर आते हैं या 15 रन भी आते हैं ना, तब भी अंतिम ओवर में एक मजेदार करिश्माई मैच हमें देखने को मिल सकता है। जी हाँ, इस मरतबा वो ऑन द राइज खेलने की कोशिश में चूक गए थे, मिस टाइम कर गया और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन पंकज को। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 29 रन ऑन स्कोर कार्ड। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन आधा सफर तय हो चुका है और आधे ओवर भी हो चुके हैं, यानी अभी भी मैच जिंदा है, मैच जीवित रखा है पंकज यादव और रोहित पाटिल ने। पहले ओवर में 21 रन आए थे और इस ओवर में पहली 3 गेंदों में 8 आए हैं। अभी भी 3 गेंदें आना बाकी। ये मैच इतने आसानी के साथ हार मानने वाले नहीं हैं। ये लीजिए, आया जिस बड़े स्ट्रोक का बेसब्री से इंतजार था, वो आया रोहित पाटिल के बल्ले से। खिलाड़ी क्यों बन चुके हैं या इतने बड़े खिलाड़ी के रूप में इन्हें क्यों जाना जाता है, इसका उत्तम उदाहरण यही है कि हमने मैच शुरू होने से पहले ही ये सोच लिया था कि नहीं, ये रन नहीं चेस हो सकता, मगर
इनकी सोच देखिए, ये रन हम चेस कर सकते हैं, यही सोच का फर्क है। जी हाँ, इसमें दबाए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा फिर से एक बार लिया, एक ही रन मिलेगा। तो सोच के ऊपर निर्भर होता है कि आप क्या करने वाले हो, कैसे करने वाले हो। आपकी मेहनत कब रंग लाएगी, जब आप कोशिश करोगे और सोचोगे सोचोगे कि मैं ये मैच जीत सकता हूं। रनों की संख्या हो चुकी है 36 रन। अब तक इस ओवर में 15 रन खर्च हो चुके हैं। अभी भी एक गेंद मेरे ख्याल से आना बाकी। जी हाँ, एक गेंद अभी बाकी है। इस एक अंतिम गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो फिर मैच समतल चलेगा, समांतर चलेगा, पैरेलल चलेगा। ओहो, फुल टॉस तो थी मगर उसका फायदा उठाने में नाकाम। नो बॉल, ये लीजिए आया है ट्विस्ट। नो बॉल के रूप में एक रन, बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल कर लिया है। अपने आप से नाराज पंकज जाधव, क्योंकि फुल टॉस थी, ये 6 के लिए पहुंचा सकते थे। बहुत ही बड़ा सुनहरा मौका था उनके पास। जी हाँ, इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता तो अलीबाग के लिए बहुत ही आसान हो सकता था, मगर आया है मात्र एक ही रन। मगर क्या ये नो बॉल है? अब ये देखा जाएगा, क्योंकि तीसरे अंपायर, यस अंपायर, इट्स अ नो बॉल। जी हाँ, नो बॉल करार दिया है। अब यहाँ पे आएगा फ्री हिट। 2 रन यहाँ पे मिले हैं, यानी अब तक 17 रन इस ओवर में आए हैं राहुल जी। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब 7 गेंदें बची है और 24 रनों की जरूरत। अगर अंतिम गेंद के ऊपर चौका या छक्का आता है ना, तो फिर से एक बार अलीबाग टीम के लिए जीत के दरवाजे तो नहीं मैं कहूंगा, मगर फिर भी एक उम्मीद की किरण जग जाएगी। क्योंकि अंतिम ओवर में भी इतने सारे रन बनाना, 17, 18, 20 बनाना आसान तो बिल्कुल नहीं होता। रितेश मात्रे, ओहो, आया है फिर से एक बार बड़ा स्ट्रोक आएगा ऐसा प्रतीत हो रहा है, क्योंकि लॉन्ग स्टॉप रीजन में फील्डर मौजूद नहीं है। मगर देखिए वहां पे क्या हुआ है, करण घनसोलकर ने उस गेंद को फील्ड किया, मगर कितने रन मिलेंगे ये देखना पड़ेगा। जी हाँ, अंपायर जी का इशारा क्या आता है? अंपायर वहां पे लाइनमैन है शायद। जी हाँ, लाइनमैन है और उन्होंने लाइनमैन का इशारा क्या है, यानी रनों जो दौड़ के रन पूरे किए हैं वही। ओके, कितने रन पूरे किए? 2, तो 40 हो चुके हैं। अब जीतने के लिए 22 रनों की जरूरत। देखिए दोस्तों, मैंने क्या कहा था, 20 रन के औसत से अलीबाग टीम को जीत के लिए रन बनाने हैं और यहाँ पे 20 के औसत से बनाए। व्हाट अ परफॉर्मेंस, व्हाट अ प्लेयर। पंकज जाधव, क्या बल्लेबाजी की है आपने, और उनका बखूबी साथ निभाया है रोहित पाटिल ने। रोहित पाटिल के पास भी बहुत ही लंबा एक्सपीरियंस है। हालांकि 1-2 साल में देख रहा हूँ थोड़ा क्रिकेट से दूर है, अपने शायद जॉब के सिलसिले में होगा या बिजनेस के सिलसिले में। मगर पंकज जाधव इस साल पहले थोड़ा सा फ्लॉप चल रहे थे, आउट ऑफ फॉर्म चल रहे थे, मगर इस साल उन्होंने मेहनत की, अपने आप पर वक्त दिया क्रिकेट को, मैदान में पसीना बहाया और देखिए उभर के आए हैं इस साल तूफानी फॉर्म में। 6 गेंदे 22 रनों की जरूरत। क्या मजेदार मुकाबला। देखिए दोस्तों, मैंने बार बार कहा, फिर से एक बार दोहराऊंगा कि ये क्रिकेट के दीवाने क्या चाहते हैं कि मैच वन साइड ना हो, मैच अंतिम गेंद तक चले। क्योंकि जो हमने वक्त यहाँ पे बिताया है, जो खर्च करके वक्त आए हैं, वो वक्त पूरी तरीके से वसूल हो, अच्छा मैच देखने को मिले। सचिन काटकर की यह पहली गेंद और सचिन ने इंपॉर्टेंट विकेट निकाला है पंकज जाधव का, आउट।
5 गेंदे और 22 रनों की जरूरत। पंकज जाधव के ऊपर सभी की निगाहें लगी थी। पंकज जाधव आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं सूरज पाटिल। 5 गेंदों में 22 रन बनाए जा सकते हैं, मगर उस तरह की बल्लेबाजी करनी होगी। 5 गेंदों में 4 छक्के या 3 छक्के और 2 चौके, 1 चौका भी आता है ना, तब भी ये मैच जीता जा सकता है। यस, एक बड़ा शॉट शायद आ चुका है, नहीं। ओहो, विकी का क्या कमाल का फील्डिंग का प्रदर्शन, बहुत ही बढ़िया कैचिंग। और इसी के अब 4 गेंदें बची है। पहली 2 गेंदों पर मुसलसल 2 विकेट चटकाए पंकज जाधव पहले, और अब यहाँ पे सूरज पाटिल। अब अलीबाग टीम बैकफुट पर आ चुकी है। जिराट टीम ने पूरी तरीके से इस मैच के ऊपर अपनी पकड़ मजबूत बना ली है। 4 गेंदों में 22 रन बनाना, यानी हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए। बड़े स्ट्रोक के लिए अगर आप थोड़ा सा भी मिस करेंगे तो फिर ये मैच आपके हाथों से दूर चला जाएगा। क्या यहाँ पे करिश्मा देखने को मिलेगा? विकी इंगले ने अगर यहाँ पे 4 छक्के लगाए तो 500 रुपए का इनाम वेदांत कंटक इनकी तरफ से। विकी इंगले को सुनहरा मौका है हीरो बनने का। आहा, विकी इंगले के बल्ले से आया है यह पहला छक्का। तीन गेंदे 16 रनों की जरूरत। लगातार आपको बड़े स्ट्रोक ही लगाने हैं। एक छक्का आया है मगर अभी भी 3 बड़े स्ट्रोक। हाँ, यहाँ पे क्या हुआ है, बल्लेबाज चक गए हैं और बिंदी गेंद सचिन काटकर की बहुत ही बढ़िया वापसी। चलिए, कुरुल टीम के कप्तान, टॉस करने के लिए जल्द से जल्द आपको आना है। जी हाँ, अच्छा स्ट्रोक है। विकी इंगले के बल्ले से आता हुआ ये और एक चौका। क्या एक गेंद में कोई चमत्कार हो सकता है? क्या नो बॉल आ सकता है? जी हाँ, यहाँ पे गेंद हवा में चली गई है और सागर, जी हाँ, सचिन काटकर की फील्डिंग तो देखिए, वेरी वेल डन सचिन, बहुत ही बढ़िया कैच लपका है आपने।